देखो दोस्तों, अपने गाड़ी को ऑयल निकल रही है। आता फक्त लोखंड लूज होने का ऐसे आवाज अभी देखो आवाज नहीं है। आता या गाडीला सर्व्हिसिंगला किती कॉस्ट झाले काय आहे हे तर मी तुम्हाला सांगणार आहे. हे होता राजा, हे होती राणी, घरच्यानी राणीचे कान भरले, खतम कहाणी. वा शॉर्ट ऑफ द डे मित्रांनो. पेट्रोल संपलं गाडीचं, पेट्रोल संपलं. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? सो मंडळी, मस्त आता पाट आपण आलो आहे बॅक टू पुणे. आणि आता मी आलो आता माझ्या रूमवर, पार्किंगला आता सध्या मी. सो आता वरी जाऊ, बॅग ठेवू आणि मी झोप घेईल. न उठल्यावर बघू काय करायचं. चला स्टे ट्यून, चालू करा. 3 hours later. ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? माझा असा चेहरा बघून तुम्हाला वाटला असं, म्हणजे मी मुसराच आहे, अंघोळ अजून केली नाही, पण माझी झोप काहीच कंप्लीट झाली नाही मंडळी. जसं मी आता पुण्याला सकाळी पाठा आलो आहे, मग मला फोन पण आला की तुम्हाला लगेचच गाडी सर्व्हिसिंगला टाकायची. आणि आपण गाडी नळ स्टॉपला देत असतो सारखं, म्हणजे फर्स्ट सर्व्हिसिंग आपली तिकडेच झाली होती मागच्या वेळेस, पण यावेळेस फुल बुकिंग आहे. एक 15-16 तारीखपर्यंत बुकिंग आहे, त्याच्यामुळं आपल्याला बानेरला जायचं आहे. बानेरला आपण गाडी टाकूयात. आता गाडी वॉशिंग पण करायची आपल्याला. चला आता निघूयात. चष्मा बिष्मा घालतो जरा मी, आणि तसंच आपण आज ब्लॉग चालू करूयात. ओके, यार मला दाढी पण करायची. लेच मुसरा दिसालो मी, पण काय पण असतो, मी लय छान दिसत असतो मला माहिती. जेवढं आंघोळ मला एक वाटतं बाबा पोरांचं, की बाबा जेवढं आंघोळ केल्यावर छान दिसत नाही तेवढं मुसरा असं कुठं बाहेर कोणतं पोरगं गेलं ना, असे थोडेसे केस आणि असं जरा चेहरा छान वाटतं पोरांना. आंघोळ केल्यावर तेवढं छान वाटत नाही जेवढं मुसरा असल्यावर छान दिसतं. हम यहाँ पे आ गए शोरूम पे. ये अपना सर्विस सेंटर कहाँ पे है? ओके, तर मंडळी बघू शकतात आता सध्या मी कस्टमर आणला आहे. आता गाडी 5 वाजता भेटणार आहे. सो आपण बसू तिथं तात्पुरतं. A few moments later. ये देखो दोस्तों, अपने गाड़ी को ऑयल निकल रही है. अब नया ऑयल डालने जा रही है. आता फक्त लोखंड ती गिअर ही करा, ब्रेकचं खाली घ्या. ते करून घे. अरे ब्रेक पॅड केले काय, गाडी एवढी जास्त घेत पण नाही. अब गियर अप डाउन कर रहे तो ऐसा आवाज नहीं आ रहा है क्या जोर से? अभी देखो सेकंड गियर डाउन. पहले क्या हो गएगा, चैन ना लूज होने की वजह से इसको प्ले आता है. आपको पहले चैन में लूज होने की वजह से वो आवाज, अभी देखो आवाज नहीं है. Hours later. चला मंडळी, गाडी झाली फायनली सर्व्हिसिंग. आता गाडी वॉशिंगला जाईल. वॉशिंग करून मग चेन क्लिनिंग, चेन लुब्रिकंट, आणि मग नंतर आपण निघूयात. ती काय चेन क्लिनिंग आहे काय लुब्रिकंट आहे? पॉलिश आहे. पॉलिश आहे का? ओके, तर मंडळी आपल्या बाईकची सर्व्हिसिंग झालेली आहे मस्त. आता या गाडीला सर्व्हिसिंगला किती कॉस्ट झाले काय आहे हे तर मी तुम्हाला सांगणार आहे.
पण जर तुम्ही गाडी जर परचेस केला छान किंवा तुम्हाला जर बघायचं आहे की नेमकं फर्स्ट सर्व्हिसला किती कॉस्ट येतं किंवा काय, तर वरच्या लिंकवरती क्लिक करा. तुम्हाला माझी फर्स्ट सर्व्हिसिंग कशी पडली, कॉस्ट किती पडलं, पुन्हा नंतर सर्व्हिसिंग कशी होती तुम्हाला सगळं दिसेल. आणि आता सेकंड सर्व्हिसिंगचं जर बोलायचं असेल 2800पर्यंत मला गाडीची सर्व्हिसिंग पडली. त्याच्यामध्ये पण माझ्या गाडीचे ब्रेक पॅड गेले होते, त्याच्यामुळे ब्रेक पॅड मी फिट करून घेतले. ब्रेक पॅडला पण किती एक 250-300मध्ये मला ब्रेक पॅड फिक्स करून घेतले. सो वेळ सर्व्हिसिंग चांगली होती. आता आपण निघूयात वापस. चला मंडळी, मी आलो इथं आता क्राफ्ट इंडिया म्हणून का काय, नॅशनल आर्ट अँड क्राफ्ट हँडलूम एक्सपो 2025 आता 26 चालू झालं आहे. बघा आमचे घरचे नाही येत राहो. आमचे घरचे असले असते ना इथं 2 आणि 3 तास लावले असते काही ना काहीतरी बघायला. पूर्ण चिंगमचा वास आहे ना. हे कुठं लावायचं असते? करताना ओपन स्क्रीनवर करायचं, आपल्याला ब्रेक नाही करणार. मल्टी असतं, चेहरा प्लस बॉडी दोघांना चालतं. तोंडावर पण होते का? काय वाटत नाही असं इथं का? क्राफ्ट इंडियाला येण्याची एक लय चांगलं कारण आहे माझ्यासाठी. म्हणजे तो सगळं असं फुकट काही ना काहीतरी भेटतंय, काही ठिकाणी यायचं नाही खायचं. हिंगी काय का? हिंग आहे का? चला मंडळी, आता आपण निघूयात रूमवर. का अजून कुठं फिरायचं मला सांगा. मला रूमवर जावं वाटत नाही आहे राव, कंटाळते एकदम. असं एकट्यामध्ये जरा मस्त सुकूनमध्ये जरा बसलं की जरा बरं वाटतं. जाऊ द्या आता, तसं पण उशीर होईल कारण आता ट्रॅफिक टाईम आहे. 5-5:30 वाजून गेले, 6:30 वाजत आलेत आता. आणि आता अजून जर थांबलो मी तर ट्रॅफिकमध्ये चांगलंच अडकणार आहे. त्याच्यामुळे निघू. चला काहीतरी खाऊ, आता मला लागली भूक. मी सकाळपासून काय खाल्लो नाही. हे होता राजा, हे होती राणी, घरच्यानी राणीचे कान भरले, खतम कहाणी. वा थॉट ऑफ द डे मित्रांनो. काय बरोबर आहे, पण ही गोष्ट एकदम बरोबर. चला मंडळी, मी आता काहीतरी खायला आलो आहे. काहीतरी आता खाऊयात आपण मागवल्यात पाणीपुरी. मस्त पाणीपुरी खाऊयात आणि मग निघूया. चलो ओके. चला मंडळी निघूयात आता. मंडळी पेट्रोल संपलं गाडीचं, पेट्रोल संपलं. हा चला बरं झालं, इथं पेट्रोल पंप आहे, भरून देऊ पेट्रोल लगेच. मेन हायवे रोडवर जर गाडी बंद पडली असते ना, वाट लागली असती माझी. हटो हटो बाजू हटो. मंडळी चला आता आपण आलोय रूमवर, जेवायला पण घेतलंय. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. ओके चला भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता